नगरसेवकाला किती वोटिंग लागते हो निवडून यायला? 15 ते 12 ते 15 हजाराच्या निवडणुकीच्या रेंजमध्ये ते निवडून येऊ शकतात, बरोबर आहे. कारण आपल्याकडे पक्ष वाढलेले जातात. पूर्वी पक्ष कमी होते, त्यावेळेला 25-30 हजाराची वोटिंग लागायची. आता पक्ष वाढलेत, एका पक्षाचे 2-2 पक्ष झालेत. ते 12-13 हजार मतदान त्यांनी ह्या दुबार मतदानातूनच तयार केलेले आहेत. आणि विचार करा, आता एक कोणतरी हायकोर्टमध्ये जातो आणि तो पिटिशन टाकतो. एक माणूस म्हणजे महाराष्ट्राचं पूर्ण नशीब असं म्हणावं लागेल ना आता. म्हणजे तो नशीब लिहितो सगळ्यांचं. आज वोटिंग होणार, मोजणी होणार की नाही होणार. हायकोर्ट त्याला ऑर्डर देतं की नाही नाही असं नाही होणार, आता ही सगळी काउंटिंग उद्या नाही होणार, सगळी काउंटिंग 21ला होणार, 20ला वोटिंग झाल्यावर. हे चुकीचं नाही आहे का? म्हणजे 257 लोकांचं त्याच्यामध्ये नशीब बंद आहे. त्याच्यापैकी राहिलेले फक्त 26 की 24 मतदारसंघाचं इलेक्शन 20 तारखेला आहे. त्याच्यासाठी तुम्ही एवढं हे करताय, काय गरज आहे? म्हणजे काहीतरी याच्यामध्ये घोळ असणार. आणि तुम्हाला मी खरं सांगतो, लोक खुश नाही आहेत, जनता पूर्ण नाराज आहेत. प्रत्येकाला माहिती आहे जे देत आहेत ते घेत आहेत. पण मी तेच म्हणते, फक्त निवडणूक आयोगाला दोष देऊन चालेल का अशा वेळेला? बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, घटनेने अधिकार सर्व निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. ज्या वेळेला ते कोण निवडणूक अधिकारी आले होते आपल्याकडे, शेषन आले होते. शेषनने कायदे कसे केले होते तुम्हाला कल्पना असेल. त्यांनी कंपल्सरी कार्ड वगैरे हे कंपल्सरी. आत्ताच्या तारखेला तुम्ही पाहिलं ही निवडणूक जी चाललेली आहे, ते टोटल निवडणूक अधिकाऱ्याला हाताशी घेऊन काम केलं जातं आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही म्हणजे दुमत नाही आहे. लोकांना सगळ्यांना कळतं आहे की निवडणूक अधिकारी राजकीय लोकांच्या बरोबर आहेत.